आचल करणार आता लग्न, ते दुसरं. बघितला का मुलगा आचल जे आचल लग्न करणार आहे तो मुलगा बघितला का तुम्ही? नाही बघितला तर फोटो येऊन जाईल तुम्हाला आपल्या व्हिडिओत. तर बघा, व्हिडिओ स्किप करू नका. आता फोटो बघायला मिळणार नाही आचलचा नवरा दुसरा कोण आहे काय आहे. नाहीतर मग नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरायचं नाही. आपल्याला आचलचा नवरा कोण आहे बघायचा असेल तर तुम्हाला तर व्हिडिओ पूर्ण बघावा लागेल. फोटो येणार तो बघा, तो व्हिडिओमध्ये ठेवलेला आहे, तो दिसणार तुम्हाला आचलचा नवरा कोण आहे. तर नाहीतर दिसणार नाही तुम्हाला, बरोबर नाही काय. आचलची सक्षमची अधुरी प्रेम कहाणी, ते नांदेडमधली. आता प्रेम कसं झालं काय झालं हे तुम्हाला माहीत आहे, सांगायची काही गरज नाही. कोणी कोणी असते बैलबुद्धी, त्याला माहीत नसते. पण माय म्हणणं एकच आहे, आचलसारखं कांड हे कोण करू नये हा जोड विनंती करतो. कारण ज्या आचलनं प्रेम केलं सक्षमवर ते केलं खोटं नाटक, खरं प्रेम केलं नाही. खरं प्रेम केलं असतं आचलनं सक्षमवर तर बिचारा सक्षम मेला नसता. कारण आचल ही खुनी आहे, त्याचा खून झाला सक्षमचा आणि आचलनं केला तो. समजून घ्या अगोदर काय बोलून राहिलो. म्हणत असाल मायबापाने केला आचलच्या, नाही. आचलने केला तो, तिच्या मायबापानं नाही केला. कळलं काय? तुम्हाला वाटत असन मायबापानं केला ना, गोयात मायबापानं धाडल्या, मारलं मायबापानं. हो बरोबर आहे, मायबापाने केलं. आचलनं प्रेमच नसते केलं सक्षमवर तर बिचाराचा खून झाला असता काय? बापानं हत्या केली असती का त्याची? नसती केली ना. हे ध्यानात असलं पाहिजे कोणाच्याही. कारण कसं आहे, हे भयार तोंडी पोट्टी वाया गेलेली आहे. पण 16-17 वर्षात प्रेमात पडली. तिने इंस्टाग्रामवर प्रेम केलं त्या सक्षम संघ. 20-22 वर्षाचा पोट्टा होता, 16-17 वर्षाची पोट्टी होती ते. तुम्ही विचार करा, ह्या प्रेम खरं आहे की खोटं आहे. कारण त्या आचलला सती सावित्री बनवलं, महाराष्ट्रात एवढं गाजवलं, त्या मायाबीन एवढा प्रचार केला तिचा तुम्ही सांगू शकत नाही. आणि व्हिडिओ बनवण्याचं कारण एकच आहे, आचल लग्न करणार आहे आणि हे करून देणार सक्षमची आई. हे तर माहीत असेल तुम्हाला, तिचे मायबाप देणार नाही करून. अशा बयाड बुद्धी पोट्टीला कोण घेणार हो घरी आता? हे स्वतःच्या बापाले म्हणते, बापाले हे सजा झाली पाहिजे, भावाला हे सजा झाली पाहिजे. हा, भावानं बापानं कान कोण केलं? ह्या पोट्टीनं असं केलं म्हणून इज्जत वाचवण्यासाठी. कुठलाही बाप आपल्या मुलीला चांगल्या पद्धतीनं वागवतो, हो, संस्कार चांगले देतो. तिचा बाप म्हणत असं नाचलचा ह्या फालतू या पोट्टीले पैदा केलं, जन्माच्या अगोदरच काही ना काही करून टाकलं असतं, विषय मोकळा राहिला असतात, आम्हाला जेल पाहिले नसतं भेटलं. जेल कायले, जेल तर असं किती पाहिले असं नाचलच्या बापानं. कारण आचलचा बाप हा मुळातच गुन्हेगारी घराण्यातला माणूस. आचलचा भाऊही गुन्हेगार आहे, घराण्यातला माणूस. माई म्हणजे पुरा परिवारच गुन्हेगारीतला माणूस, म्हणजे परिवारच पुराच्या पुरा होता. माझं एकच म्हणणं आहे की आचलनं परिवार बदनाम केला स्वतःचा तर परिवाराचा बदनाम तर केला, पण सक्षमच्या परिवाराला पण बदनाम केलं. जीव घेणारी तीच. तर आचल लग्न करणार आहे दुसरं. आता मुलगाही बघितला, लवकरात लवकर लग्न होणार त्यांचं. पण तिचे जे आचलचे आई वडील आहे त्यांना माझं एकच सांगणं की ह्या पोट्टीला तुम्ही घरात घेऊ नका. आणि सक्षमच्या आईला पण माझं एकच सांगणं आहे की तिला तुम्ही घरात घेतलं पण जीव घेणारी ही पोट्टी आहे आचल, कोणी नाही. कारण 2 परिवाराचं तुमचं वाटोळं केलं हो. तुमचा जीव पोरगा गेला हो, तुमच्या घरातलं आळं गेलं, मतापणाचं लाठी गेली हो तुमच्या घरातली. हा, पण आचलच्या बापानं हिला मारलं नाही. गुन्हा दोघांचा पण होता, बरं गुन्हा दोघांचा होता, पण आचलनं हिला मारलं नाही, सक्षमला मारलं. का? कारण बाप दादा प्रेम करत असतो मुलीवर. जेवढे माप बघा दादा आपल्या मुलीवर जास्त प्रेम करतात, मुलावर कमी करतात. आणि माय असतात ते मुलावर प्रेम करत असतात. पण बापाला असं वाटत होतं माझं काळीच आहे, माझ्या काळजानं काही केलं पाहिजे नाही, माझी इज्जत वाचवली पाहिजे, भावाची इज्जत वाचवली पाहिजे. आणि कुठलाही बाप
कुठलेही मायबाप हे म्हणते की माझी मुलगी माझ्या समाजातच गेली पाहिजे, माझ्या जातीत माझ्या धर्मातच गेली पाहिजे. कुठल्याही मायबापाचं महत्त्व असं असते. कारण सक्षम हा जयभीमवाला होता अशी ते आचरण म्हणत होती. जयभीमवाला होता म्हणून माझ्या भावाला माझ्या प्रियकराला मारलं. माझ्या बापानी तिनं असा प्रश्न केला सोशल मीडियावर, त्याचं उत्तर मी देतो. जयभीमवाला होता म्हणून, कारण बापानं का मारलं? जयभीमवाला होता म्हणून नाही. कारण दादा सांगतो तुला, कुठलाही मायबाप कधीही ते म्हणते, मायबापाचं म्हणणं कसं आहे की माझ्या मुलाला किंवा माझ्या मुलीला नवरा जो भेटणार, माझ्या मुलीला जो नवरा भेटणार तो चांगल्या घरातला असला पाहिजे, चांगल्या परिवारातला असला पाहिजे, स्वतःच्या पायावर उभं असणारा पाहिजे, 2 टाईमचं जेवण 2 टाईमचं काहीतरी माझ्या मुलीला त्यानं दिलं पाहिजे आणि माझ्या मुलीला पोचलं पाहिजे, माझी मुलगी खुश राहिली पाहिजे. पण मी तुम्हाला सांगतो, प्रेमात कोणीही खुश राहत नाही, हे लक्षात ठेवा. 99% प्रेम हे टिकत नाही. मला सांगा, प्रेम करून लग्न होऊन राहिले लोकांचे लव्ह मॅरेज करतात, टिकत का नाही हो? कारण तुम्ही मग असं होऊ शकते टिकत नाहीत. तुम्ही मुलीनं प्रेम नसन केलं मुलावर किंवा मुलानं प्रेम नसन केलं मुलीवर, काहीतरी का होतो वादविवाद? 2 महिने झालं, 2 महिने चांगले राहतात, 3ऱ्या महिन्यापासून का वादविवाद निर्माण होतात? समजून जायचं का प्रेम म्हणजे आकर्षण आहे. कोणकोणचे प्रेम टिकतात? का टिकतात? कारण दोघे जण पायावर उभं असल, एकमेकाला समजून घेत असल तर ते प्रेम टिकते राजो, ते लग्न टिकतात. लव्ह मॅरेज असं लव्ह मॅरेज टिकत नाही. 99% लव्ह मॅरेज टिकत नाही दादा, 10% टिकतात. एक तुम्हाला मी एक गोष्ट सांगायची आहे, कारण सक्षम हा जीवाने चालला गेला, आचलनं सक्षमचा जीव घेतला, बापाच्या जिद्दीची जीव घेतला, सक्षमच्या आईवडिलाच्या जिद्दीची जीव घेतला, ताठे परिवाराच्या जिद्दीची जीव घेतला. आता सक्षमच्या आईला कोर्टाचे दरवाजे खटखटायला लागून राहिले, पोलीस स्टेशनचे दरवाजे खटखटायला लागून राहिले. कोणीही वाली नाही बिचारा, कोणी नाही. गव्हर्नमेंट सरकार म्हणत होतं, समाज कल्याण सरकार म्हणत होतं, हे म्हणत होतं, ते म्हणत होतं, नोकरी लावून देऊ. काही नोकरी दिली नाही, काही पैसे दिले नाही, काही नाही. बिचारा सक्षमचे आई वडील नुसतं बिचारे मोलमजुरी करून जगत आहे. आणि माझं एकच म्हणणं आहे की आचलनं ह्या भयाड तोंडीनं आपल्या बापाजवळून पैसे मागाव आणि सक्षमच्या आई वडिलाला द्याव. कारण सक्षमची आई आता आच्याचं लग्न करून देणार, कुठून आणणार ते पैसा? कुठून आणणार? तर तिनं बापाले पैसा मागाव आणि लग्न करून घ्याव आणि सक्षमच्या आई वडिलाचं ध्यान राखावं, हे माझं मत आहे. कारण 16-17 वर्षाचं वय, आता 18 वर्षाची पोरगी झाली, 18-19 वर्षाची पोरगी झाली. आता ते झाली बालिक झाली, ते नाबालिक नाही आहे. कारण संविधानानं हक्क दिला आहे हो तुम्हाला आपला जोडीदार बघण्याचा, प्रेम करण्याचा संविधानानं हक्क दिलेला आहे. प्रेम करणं हे गुन्हा नाही दादा, कोणावर करून राहिलं हे गुन्हा आहे, लक्षात ठेवा. प्रेम करणं हे गुन्हा नाही आणि प्रेम हे जातीतल्याच मुलावर करता येत नाही दादा. कोणाही मुलावर होते प्रेम, कोणाही मुलीवर प्रेम होते. प्रश्न हा पडून राहिला कोणावर प्रेम करून राहिला हे बेटर आहे. कारण कसं आहे, प्रेम तर भरपूर करतात हो. प्रेमाची उपमा तुम्हाला मी सांगू शकत नाही, प्रेमाची उपमा आहेच नाही, शब्दच नाही त्या प्रेमाच्या उपमेला. का सांगून राहिलो? पण आचल सारखी मूर्ख, महामूर्ख मुलगी अशी कोणाला भेटोय नाही आणि आचल सारखी अशी प्रियसी, महामूर्ख प्रियसी अशी कोणाला भेटो नाही, बायकोय कोणाला भेटो नाही. कारण की कलंक आहे हे आपल्या समाजाला आणि कलंक आहे मायबापाला आणि कलंक आहे हे बायको म्हणून राहण्यासाठी. कारण ती प्रियशी राहिली असती तर सक्षमचा जीव वाचू शकली असती. अरे जीव कशाला घेता? प्रेम म्हणजे त्याग असते, प्रेम म्हणजे त्याग अर्पण असते, प्रेम म्हणजे खुशी असते, दुसऱ्याची बघणं खुशी, त्याला प्रेम म्हटलं जाते. प्रेम म्हणजे तू खुश राहा, मी खुश राहतो. आपल्यामुळे कोणाला वादिवाद निघून राहिला ना, तर तू जिवंत राहा, माझ्या डोळ्यासमोर बघ दिस फक्त एवढंच माझं समजेल की माझं प्रेम हेच आहे. हिनं आपला बाप नाही म्हणून राहिला, जयभीमवाला हे आहे ते अमकड म्हणते, तर आपला बाप नाही म्हणून राहिला तर हिनं त्या सक्षमच्या नादी लागायलाच नव्हतं पाहिजे. आपला बाप 10 वेळा सांगून राहिला, 10 वेळा सक्षमच्या अंगावर गुन्हे करून राहिला, तर मुलीनं समजायला पाहिजे की आपला बाप 10 वेळा गुन्हे करून राहिला, आचलवर सक्षमवर गुन्हे दाखल करून राहिला, खोटे गुन्हे दाखल करून राहिला, तर आपल्या बापच्या नजरेत हा सक्षम हा गुन्हेगार आहे, हा वेगळाच पद्धतीचा पोरगा आहे. त्या कारणामुळे आपल्या बापाला पटून राहिला नाही, तर हिनं तिथंच दखल घ्यायला पाहिजे होती, सक्षमला सांगून द्यायला पाहिजे होतं मी तुझ्याशी प्रेम
केलं होतं, खरं प्रेम होतं. पण आता आपलं प्रेम हे टिकू शकत नाही, कारण माझे आई वडील आपल्या प्रेमाला, आपल्या लग्नाला, आपल्या ह्या रिलेशनला मान्य नाही. त्या कारणामुळे तू एक काम कर, दुसरी मुलगी बघ, दुसऱ्या मुलीच्या प्रेमात पड किंवा दुसऱ्या मुलीसंग लग्न कर, खुश राहा, माझ्या डोळ्याने दिस, कारण माझ्या घरचे लोक हरामखोर आहे, तुझा जीव पण घेऊ शकेल. असं म्हटलं असतं तू, तो बिचारानं म्हटलं असतं ठीक आहे, तुझी मर्जी ते माझी मर्जी, आपल्याला आई बापाच्या पळ्याला जायचं नाही, असं हिनं बिंदास सांगितलं असतं दादा, तर सक्षमचा जीव गेला नसता. सक्षमच्या परिवारातला तो पोरगा राहिला असता, कसाही असो, तो मायबापाचा पोरगा कसाही असो, मायबापाले पोरगा कोणताही चांगलाच असतो, टोपरी असो, गुन्हेगार असो, काही असो. कळलं काय? माय म्हणणं ते आहे, कारण बैल बुद्धी पोट्टी आहे, ते दलिंदर पोट्टी आहे, अशी पोट्टी भेटो नाही कोणाले, अशी बायको कोणाला भेटो नाही. मग नाटकं केलं तिनं, लोक आपल्यावर थुकन, भाष्यन, फेकन, त्या कारणानं त्या पोट्टीनं काय केलं, तिथं नाटक केलं. कोणतं नाटक केलं? लग्न करायचं. अबे संविधानात त्याला मान्यता नसते, मनुस्मृतीत मान्यता असते, आणि लग्न कोणासंग केलं? प्रत्यक्षी केलं. कसं केलं? काय केलं? भांग बाईनं भरला, सगळ्या गोष्टी बाईनंच केल्या, तर सक्षमनं तर काहीच नाही केलं. अरे तो सक्षम म्हणत असं वरून, काय भयार पोटी संग लग्न केलं मी? अरे जिवंतपणे कधी पुसलं नाही, मेल्यावर लग्न करून राहिली. अरे अशी भयार तोंडी, म्हणजे व्हायरल होण्यासाठी, प्रसिद्धी पाहण्यासाठी माणूस काय करू शकतो काय नाही. देवा नारायणा, मी काय सांगून राहिलो, अशा हलकट मुली आहे. तुम्हाला माहिती आहे ना, बंगालमध्ये प्रायव्हसी व्हिडिओ व्हायरल झाला होता, लोक लिंक मागत होते. तिनं स्वतःचा अस्तित्व म्हणजे पब्लिकली आणलं, प्रायव्हेट व्हिडिओ व्हायरल केला. तर तुम्ही विचार करा, मुली कोणीही काहीही करू शकते. मुली लग्न काय म्हणजे सोशल मीडियावर हिंदी, मराठी, इंग्लिश सगळ्या भारतभर हा पोट्टीचीच चर्चा, आताही चर्चा तिचीच आहे. तर माझं एकच म्हणणं आहे, ह्या भयार बुद्धीच्या पोट्टीच्या मागं लागू नका मित्रांनो. लवकरात लवकर आचलचं लग्न होणार आहे आणि ते सक्षमची आई करून देणार. आणि माझं एकच म्हणणं आहे, सक्षमच्या आईपाशी पैसे नाही आहे, तुझ्या बापाला पैसे माग आणि लग्न करून माग. बरोबर नाही काय? व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा, लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, आणि कमेंटमध्ये तुम्हाला काय म्हणायचं ते सगळं बोला. आणि तुम्हाला फोटो दिसला असेल तर कमेंटवर बोला.